नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांच्या हक्काच्या नुकसान भरपाईबाबत नेमकी कोणती मोठी घोषणा झाली किंवा काय घोषणा करण्यात आली। त्याचबरोबर राज्यातील 24 जिल्ह्यातील जे काही बाधित शेतकरी बांधवांसाठी तब्बल 335 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे। त्याचबरोबर फळ पीक विम्याचे 217 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। आता तुम्ही या यादीत आहात का? तुमचा जिल्हा किंवा तुमच्या जिल्ह्याला नेमका किती निधी मिळाला, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कृषी मंत्र्यांनी दिलेल्या 15 दिवसांच्या मुदतीचे मोठे अपडेट याच व्हिडिओमध्ये या ठिकाणी दडलेले आहेत। मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलेलं होतं। अखेर सरकारकडून 22,500 रुपये प्रति हेक्टर या दराने भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आलेले। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्याला किती वाटा मिळालेला आहे। सगळ्यात अगोदर कोकण विभाग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांतील 1,34,000हून अधिक शेतकरी बांधवांसाठी 209 कोटी रुपयाहून अधिक निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। त्यानंतर नागपूर आणि पुणे विभाग, गडचिरोली, सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यातील 3,278 शेतकऱ्यांना 4 कोटीहून अधिक मदत त्या ठिकाणी मिळालेली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग, जालना, बीड आणि लातूरसह एकूण 2,506 शेतकऱ्यांच्या खात्यात 2 कोटीहून अधिक मदत या ठिकाणी जमा होणार आहे। नाशिक विभागाबद्दल बोलायचं झालं तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील 92,598 शेतकऱ्यांना 103 कोटी 72 लाख रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर झालेली आहे। फक्त नुकसान भरपाईच नाही तर काजू आणि आंबा बागायतदारांसाठी 217 कोटी रुपयांचा फळ पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील हजारो शेतकरी या विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत। कृषी मंत्र्यांनी विधानसभेत ग्वाही दिलेली आहे की अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजे येत्या 15 दिवसाच्या आत ही रक्कम जी काही आहे तर ती शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा केली जाईल। मित्रांनो, ही रक्कम मंजूर झाली असली तरी यापूर्वी अनेक प्रकरणे अजूनही प्रलंबित आपल्याला पाहायला भेटतात। पीक विम्याच्या संदर्भात जी उत्तरे सध्या मिळत आहेत ती अनेक शेतकऱ्यांच्या समाधानासाठी पुरेशी नाही आहेत, अपुरी आहेत। कापसाच्या विम्याचे कॅल्क्युलेशन सध्या 0 दाखवत असल्याच्या तक्रारीही बऱ्याच जण करताना आपल्याला दिसतात। बऱ्याच ठिकाणी या तक्रारी वरती येताना दिसतात। आम्ही यावर बारीक लक्ष ठेवून आहोत। जसं काही नवीन अपडेट येतील तसेच आम्ही तुम्हाला सगळ्यात अगोदर कळवण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला मिळालेली माहिती नेमकी कशी वाटली, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का किंवा अजून काही अडचण आहे का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। अशाच विश्वासार्ह शेतीविषयक माहितीसाठी शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील माहितीसहित पुढील अपडेटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्र।